नमस्कार मंडळी, झालं एकदाचं वॅक्सिनेशन कंप्लीट आमच्या शेडमधलं. आजचं R2B शेवटचं वॅक्सिनेशन होतं ह्या पिल्लांचं. आता ही पिल्लं आपली 2 महिन्याची झाली. हे वरची नंतर जी बॅच होती ती आहे. आता त्यांचा खाणंपिणं चालू आहे. खूप छान झालं वॅक्सिनेशन. आज संजय, मी, आमचे राधेश्याम, बबनजी आणि अजून 2 मदतनीस बोलवले होते आम्ही. हेक्टिक काम असतं वॅक्सिनेशनचं. ज्यांनी केलं असेल, जे या फील्डमधले असतील त्यांना माहिती असेल. तरी आमच्याकडे वॅक्सिनेटर, ऑटोमॅटिक वॅक्सिनेटर होता. तो जर समजा ऑटोमॅटिक वॅक्सिनेटर नसता तर बाप रे. हे बघा, ह्या एवढे सर्व ट्रेमध्ये त्यांना पकडून ठेवायचं आणि मग नंतर एक एक काढून त्यांना वॅक्सिन करायचं. हे आता आजचं राहिलं होतं R2B राणीखेतचा मानमोडीचा जो रोग असतो त्या रोगावरचं हे वॅक्सिन होतं. त्यामुळे आज आमचं वॅक्सिनेशन कंप्लीट झालेलं आहे. आता कोणत्याही प्रकारचं वॅक्सिनेशन आमच्या इथे या शेडवर शिल्लक राहिले नाही. आपले मोठे पक्षीसुद्धा आता छान झालेत. त्यातले आपण कोंबडे विक्रीलासुद्धा काढलेत. जर कोणाला काही पाहिजे असेल तर नक्की कळवा, मेसेज करा किंवा फोन करा. तुम्हाला मी आता त्यांची एक झलक दाखवतो मोठ्या कोंबड्यांची. आमच्या मध्ये ह्या वॅक्सिनेशनमुळेच माझे व्हिडिओ राहिले होते बनवायचे. छान पाऊस झालेला आहे इकडे. आता पाण्याचं टेन्शन कमी होईल. बघा, कोंबडे हरवायला लागलेत आमचे, आहे की नाही. आता फेन्सिंगचं काम झालं आपलं की मग आपण त्यांना मुक्त संचारमध्ये पण सोडणार आहोत. आणि मग त्यांना बाहेर आपण अजोला, ब्लॅक सोल्जर फ्लाय आणि हायड्रोफोनिक चालू करणार आहोत. ही आमची मोठी बॅच आहे. यातले कोंबडे आम्ही आता विक्रीला काढलेले आहेत. आणि इकडे आपली आहे ही 1000 पक्ष्यांची दुसरी बॅच. ह्याच्यात कोंबडे जास्ती आहेत आणि कोंबड्या कमी आहेत. आणि ह्याच्यामध्ये कोंबड्या जास्ती आहेत, कोंबडे कमी आहेत. कारण मेन उद्दिष्ट आपल्याला अंडं. ओके, बरं. हा बघा, छान आहे की नाही कोंबडा आमच्या इथे.